बक्षीस वितरण स्वच्छ व सुंदर बुद्धविहार अशी ही प्रतियोगिता होती। ह्या बौद्ध व मागासवर्गीय संस्थेने केली होती। तर त्यांना बक्षिसं देण्याच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहिलो। याच्या मागे उद्देश असा होता की विहारांमध्ये जी व्यवस्था आहे सर्व ही व्यवस्था चांगली नीटनेटकी असावी आणि त्यामधून लोकांना लाभ व्हावा। तर या प्रसंगी माझं हे सांगणं राहील की विहारांचं सुशोभीकरण झालं पाहिजे, विहारं प्रशस्त झाली पाहिजेत आणि त्यामध्ये सर्व सुविधा ह्या उपलब्ध झाल्या पाहिजेत। कारण त्याचबरोबर बुद्ध धम्माच्या आचरण जे आहे हे उपासक उपासिकाकडून होणे आवश्यक आहे। तर त्या दृष्टीने विहारांनी बुद्ध विहारांनी सक्रिय होणे आवश्यक राहील आणि फक्त वर्षातून 3-4 दिवस बुद्ध जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, विजयादशमी किंवा अशा महत्त्वाच्या दिवशीच विहारामध्ये कार्यक्रम न करता नेहमी दर महिन्याला किंवा दर आठवड्याला रविवारी वगैरे तिथे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत, जेणेकरून लहान लहान मुलांच्या मुलींच्या मनावर संस्कार होतील बुद्ध धम्माचे आणि तसं आचरण घडून येईल आणि त्यांना खूप लाभ होईल। तर शिक्षणाबरोबरच बुद्ध धम्माचं शिक्षण देणे अति आवश्यक आहे। त्या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत, तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली त्याचा खऱ्या अर्थानं फलित होईल। तर मला हाच निरोप द्यायचा आहे की शिका, मोठे व्हा, धनही मिळवा, धनद्रव्य मोठे व्हा, परंतु त्याचबरोबर धम्म आपल्या जीवनामध्ये पचवा, रुजवा, त्यानुसार आचरण करा। हेच माझं बाबासाहेबांच्या अनुयायांना काय सूचना आहे किंवा मार्गदर्शन आहे। तर सप्रेम जय भीम। आज आपण बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेतर्फे स्वच्छ सुंदर नागपूर स्पर्धा आपण इथे आयोजित केलेली आहे। तुम्ही पाहता इथे जवळपास 700-800 लोक इथे या स्पर्धेमध्ये जवळपास आलेले आहे। या स्पर्धेमध्ये जवळपास 40 विहारांनी भाग घेतलेला आहे। आपण या स्पर्धेला जवळपास पहिलं बक्षीस दिलेलं आहे 15,000, दुसरं बक्षीस दिलं आहे आपण 10,000, तिसरं बक्षीस दिलं आहे आपण 7,000 आणि आपण या प्रयत्नाने हे केलं आहे की आपलं संपूर्ण एसी समाज, बौद्ध समाज एकत्र व्हावा आणि विहाराच्या माध्यमातून आपण कोणतेही आंदोलन होतं त्यामध्ये एकत्रित आलो पाहिजे। प्रत्येक विहारात इंटर ट्रान्सफर झाली पाहिजे। प्रत्येक विहारामध्ये आपण कोणत्या विहार आपण आवाज दिली ते विहार त्याने कनेक्ट झाले पाहिजे, हा मुद्दा घेऊन आपण या इथे आलेलो आहे आणि जवळपास एक सुंदर रिस्पॉन्स स्वच्छ सुंदर विहार स्पर्धेला भेटलेला आहे। बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्था मागील अनेक वर्षापासून काम करत आहे आणि त्यामध्ये जो आम्हाला आज जे स्वच्छ सुंदर स्पर्धा घेतली आहे त्यामध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळालेला आहे। जे हे स्वच्छ आणि सुंदर बुद्ध विहारच्या संकल्पना ज्यांनी केलेली आहे, ज्यांना हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, प्रमोदजी तमाने जे माजी नगरसेवक आहेत, यांचं मी खूप कौतुक करतो, खूप अभिनंदन करतो की अशा प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। आणि तुम्ही बघू शकता किती समाजाचे किती म्हणजे दक्षिण पश्चिममध्येच का नाही हो, पण एक कार्यक्रम सुरू केला त्यांनी। कारण की प्रमोदजी तमाने हे दौड पण आयोजित करायचे आणि सांस्कृतिक याच्यामध्ये पण कार्यक्रम राबवतात ते। मी खूप खूप अभिनंदन देतो प्रमोदजींचं की खूप सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि याच्यामध्ये जे विहाराच्या संदर्भात जे स्वच्छता ठेवणे, अनेक अभ्यासिका असेल, त्या पद्धतीने हे खूप सुंदर मला हा प्रोग्राम वाटला आणि भविष्यामध्ये आता ऐकलं मी की संपूर्ण नागपुरात असं हा कार्यक्रम राबवतील आणि इकडून तिकडून सगळीकडून लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून हा कार्यक्रम समोर नेतील। प्राध्यापक सपन नेरोत्रा, बौद्ध व मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून एक अभिनव व नाविन्यपूर्ण अशी कल्पना स्वच्छ व सुंदर बुद्ध विहार स्पर्धा ही माननीय प्रमोदजी तमाने यांची ही जी कल्पना होती आज ही साकार होते आहे इथे आणि याला प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक बुद्ध विहाराच्या सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। स्फूर्तपणे इथे आले, त्यांनी बक्षीस स्वीकारलं आणि याच्यामधून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बुद्धविहारापर्यंत पोहोचलो आणि निरीक्षण केलं की तिथे काय उणीव आहे, काय चांगलं आहे, दोन्ही गोष्टींचं आम्ही निरीक्षण केलं आणि त्या माध्यमातून परीक्षण करून त्यांना हे पारितोषिक आज बहाल करण्यात आलेले आहे। जय भीम। माझं नाव रंजिता रामटेके। आज इथे आपल्या स्वच्छ सुंदर बुद्ध विहारचा स्पर्धा झालेली आहे। यामध्ये आपले प्रमोद भाऊ तभाणे यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला। त्यांच्या
आम्हाला पण त्यांचा अनुभव आला त्यांच्यासोबत काम करताना आणि आम्हाला पण त्यांनी त्या याच्यामधलं सदस्य बनवलेलं आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे हे कार्य करून. आम्ही प्रत्येक बुद्धविहारांमध्ये गेलो, त्याचं परीक्षण केलं आणि तिथले जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करते. नमोस्तु भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. आपले चित्र शुद्ध ठेवणे हा बुद्धाचा उपदेश आहे. माननीय नागेश्वर साहेब यांनी मंचावरून आपण वंदनीय भदंत धम्मसुगर हे आपल्याला त्रिशरण पंचशील देतील अशी मी त्यांना विनंती करते. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि शिक्षा अभिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु सम्पादित गौतम बुद्ध की तथागत गौतम बुद्ध. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित असलेले चळवळ पंचशीलचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आजच्या करूया माननीय प्राध्यापक
जरी संकल्पना असली यानंतर शालवन बुद्धविहार बाबासाहेब आंबेडकर नगर कुंजीलाल 5,000 रोप आणि संविधान प्रस्ताविकेचे तयारी. यानंतर भीमज्योती बुद्धविहार नवीन बापूरखेडा यांना आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. मी भीमज्योती पहिल्या 3 क्रमांकासाठी या सर्व सदस्यांसोबत एक फोटो काढून घ्या. आपण हस्ते एक ग्रुप फोटो काढून घेऊ.